आपण साइन थिटा, कॉस थिटा, टेन थिटा याबद्दल बघितलेलं. नंतर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 बघितलेलं. आज आपण त्याच्या पुढचं थोडं बघणार आहोत. तर काल आपण बघितलेलं परत एकदा मी रिवाइज करतो की आपण काय बघितलेलं, साइन थिटा हा समजा थिटा असेल तर आपण काय दिलेलं बघा, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस दिलेलं. सगळ्यांच्या लक्षात असेल नक्की. नंतर आपण कॉस थिटा काय दिलेलं, BC अपॉन AC दिलेलं, म्हणजे ॲडजस्टन अपॉन हायपोटेनस दिलेलं. आणि टेन थिटा आपण दिलेलं, टेन थिटा इक्वल टू ऑपोजिट अपॉन ॲडजस्टन. हे आपण बघितलेलं बघा. ABC मी असंच दिलं का माहीत नव्हतं, पण कसंही लिहिलं तरी कसंही आपलं ट्रायंगल असेल, म्हणजे मी समजा A इथे लिहिलेलं आहे, C इथे लिहिलं आहे, B इथे, तरी आपल्याला करता यायला पाहिजे. जो आपल्याला ट्रायंगल देतात त्याच्यावरनं आपण बघणार आहोत. काही बाहेर नाही करायचं. पुस्तकामध्ये असा ट्रायंगल आहे म्हणजे मला असाच यायला पाहिजे असं नाही आहे. तर तुम्हाला परफेक्ट समजलं तर कुठलंही त्यांनी कसंही देऊ दे, तुम्हाला काय करता यायला पाहिजे, यायला पाहिजे. आता मी आणि 3 तुम्हाला सांगतो की आणि एक असतं काय असतं तर कोसेक थिटा असतो. कोसेक थिटा काय असतो तर बरोबर साइन थिटाचं आपण रेसिप्रोकल केलं म्हणजे उलटं केलं तर आपल्याला काय मिळणार सांगा, कोसेक थिटा मिळणार आहे. तर कोसेक थिटा इथे काय असणार बघा, साइन थिटा काय आहे, AB अपॉन AC आहे, AB अपॉन AC आहे. मग आपण काय करायचं, AB म्हणजे काय आलं, ऑपोजिट साइड झाला आणि हायपोटेनस झालं. इथे मी काय करणार आहे, हायपोटेनस खालचं वर घेणार आहे, डिवायडेड बाय काय करणार आहे, ऑपोजिट साइड करणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, तर समजा मी काय केलं, साइन थिटा इंटू कॉस थिटा, कोसेक थिटा केला, त्याला कोसेक थिटा म्हणतो. हे जर मी केलं तर किती आन्सर येतं आपण बघूया. साइन थिटा आपण काय लिहिलंय, AB अपॉन AC लिहिलंय. आणि कोसेक थिटा आपण काय लिहिलंय, AC अपॉन काय लिहिलंय आपण, AB लिहिलंय. हे दोन्ही काय होतात, गेले, म्हणजे आन्सर आपलं काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे काय झालं सांगा, त्याचा रेसिप्रोकल म्हणू शकतो, उलटं केलं आपण. साइन थिटाला आपण काय केलं, उलटं केलं तर आपल्याला काय मिळतो, कोसेक थिटा मिळतो. तसंच हे समजलं, क्लिअर समजलं. म्हणजे साइन थिटा तुम्हाला दिला असता तुम्हाला इझिली काय काढता यायला पाहिजे, कोसेक थिटा काढता यायला पाहिजे. तसंच दुसरं काय बघा, सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय असतं तर त्याचं कॉसचं बरोबर उलटं. इथे काय दिलं बघा, ॲडजस्टन अपॉन हायपोटेनस किंवा लगतची बाजू भागिले कर्ण लिहिलाय. मी इथे काय करणार आहे, कर्ण वर आणणार. ह्या दोघांमध्ये आपण कर्ण काय करत असतो, वर आणत असतो. आणि BC लगतची बाजू. आणि एक लक्षात ठेवायची, एकदम सिंपल कसं लक्षात ठेवायचं बघा, इथे यस असेल, साइनचं C असतं. इथे C आहे स्टार्टिंगला, इथे काय असतं, यस असतं, म्हणजे ऑपोजिट आहे. साइनचं कोसेक असणार, कॉसचं काय असणार आहे, सेक थिटा असणार आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. इथे पण सेम रिलेशन आपल्याला मिळणार आहे. जर समजा आपण कॉस थिटा इंटू सेक थिटा केला, समजा आपण लिहिलं इथे कॉस थिटा इंटू सेक थिटा. कॉस थिटा म्हणजे आपलं BC अपॉन AC आहे आणि सेक थिटा म्हणजे काय, बरोबर उलटं त्याचं. त्यामुळे हे दोघांचं आन्सर हे जर आपलं काय होणार आहे, गेलं तर आपलं काय मिळणार आहे, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 किंवा साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू सुद्धा पण काय मिळतं आपल्याला, 1 मिळतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 2 आणि समजले, कोसेक थिटा आणि सेक थिटा. आता तिसरा आपण अनेक बघणार आहोत. तर जसं साइन आणि कॉसचं उलटं केल्यावर आपल्याला उलट आणि काहीतरी भेटतं, कोसेक आणि सेक थिटा भेटतं. तसंच आपल्याला समजा टेन थिटा आपण काय केलं, टेन थिटामध्ये आपण काय बघितलेलं सांगा, AB अपॉन AC BC म्हणजे विरुद्ध बाजू भागिले लगतची बाजू किंवा ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड. इथे मी काय करणार आहे, उलटं करणार आहे. पहिल्यांदा लगतची साइड घेणार आहे किंवा ॲडजस्टंट साइड घेणार आहे, डिवायडेड बाय ऑपोजिट साइड. इथे पण जर आपण बघितलं तर टेन थिटा इंटू कॉट थिटा आपलं मनासारखं काय येणार आहे, 1 येणार आहे. हे आपण वेगळं 3 काहीतरी आज काय करतोय, नवीन शिकतोय. आता आपण काय करणार तर याच्यामध्ये काय रिलेशन काय व्हावं, काय म्हणजे टेन थिटा, सेक थिटा, कॉस किंवा कॉट थिटा, कोसेक थिटा याच्यामध्ये रिलेशन काय ते आपण अभ्यासूया. तर काल आपण एक बघितलेलं ट्रिग्नोमेट्री बघा, एकदम इझी आहे. समजून घेतलं ना तर एकदम इझी वाटणार आहे, काहीच कठीण नाही तिथे. तर मी काय करतो बघा, पहिल्यांदा आपण एक काल बघितलेलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 बघितलेलं. मी काय करतो बघा, प्रत्येक टर्मला साइन स्क्वेअर थिटाने काय करतो, डिवाइड करतो.
इथे मी काय करतो, याला डिवाइड केलं साइन स्क्वेअर थिटा, आणि इथे काय करतो मी, तर कॉस स्क्वेअर थिटाला मी सुद्धा काय केलं, साइन स्क्वेअर थिटाने काय केलं, डिवाइड केलं. तर आपल्याला काय मिळतं बघा, इथे पण मला डिवाइड करावं लागेल. साइन स्क्वेअर थिटा आपल्याला काय मिळणार, असं मिळणार आहे. आता साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय झालं, 1 झालं. दुसरं कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आपण आत्ता काय बघितलं सांगा, कॉट थिटा हा काय असतो सांगा, याच्या विरुद्ध असतो, म्हणजे रेसिप्रोकल असतो टेन थिटा. आता टेन थिटा म्हणजे काय सांगा, आपण बघितलेलं की टेन थिटा म्हणजे काय, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. त्यामुळे कॉट थिटा आपल्याला काय मिळणार आहे, कॉस थिटा वर जाणार आहे, कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. कारण आपण जस्ट बघितलं की काय असतो, तो उलटं केलं की आपल्याला कॉट थिटा मिळतो, रेसिप्रोकल म्हणूया त्याला, म्हणजे उलटं केलं की आपल्याला कॉट थिटा मिळतो. त्यामुळे इथे टेन थिटा म्हणजे आपलं काय असतं सांगा, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आहे, पण आपल्याला इथे काय दिलंय त्यांनी, कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे बरोबर टेनचं उलटं, म्हणजे आपल्याला इथे काय लिहू शकतो, आपण इथे कॉट स्क्वेअर थिटा लिहू शकतो. आणि जस्ट आपण काय बघितलं, साइन थिटाचं रेसिप्रोकल उलटं केलं तर आपल्याला काय मिळतं, कोसेक थिटा मिळतं. त्यामुळे इथे मी काय देणार आहे, कोसेक थिटा देणार आहे, कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे जसं आपण काल एक इक्वेशन बघितलेलं किंवा फॉर्म्युला म्हणूया आपण, हे आपलं दुसरं, आपण पहिलं बघितलेलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तसंच कोसेक थिटा आणि कॉट थिटामध्ये काय रिलेशन आहे, आणि काय रिलेशन आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, कॉट स्क्वेअर म्हणजे वर्ग, स्क्वेअर म्हणजे काय आलं आपलं वर्ग आलं, इक्वल टू कोसेकचा वर्ग. हे आपलं काय आलं, एक दुसरं रिलेशन आपल्याला मिळालं. तिसरं आपण काय बघूया, तर मगाशी मी काय केलेलं समजा, ह्याला मी काय केलं, साइन थिटाने काय केलेलं, डिवाइड केलेलं. आता मी काय करतो, त्याला कॉस थिटाने डिवाइड करतो, कॉस स्क्वेअर थिटा, नुसतं कॉस नाही तर कॉस स्क्वेअर थिटाने, कॉस स्क्वेअर थिटा याला डिवाइड केलं, हे आपलं 1 येतं. तर याला पण मी काय करणार आहे, कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करणार आहे. याला पण मला काय करावं लागेल, कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करावं लागेल. हे मी असंच ठेवतो, आपल्याला लागणार आहे, हे मी असंच ठेवतो, हे मध्ये कन्सिडर करू नका. तर याचा आहे ते मी खाली लिहितो. तर याचा आन्सर काय येणार बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा आपल्याला 10 थिटा माहित आहे, पण इथे साइन स्क्वेअर थिटा आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळणार ना, 10 स्क्वेअर थिटा मिळणार आहे, प्लस कॉस स्क्वेअर जाणं म्हणजे काय मिळालं, 1 मिळालं, इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आपण बघितलं सेक थिटा हे काय असतं, कॉस थिटाचं काय असतं, रेसिप्रोकल असतो, म्हणजे उलटा केला आपण कॉस की आपल्याला काय मिळतो, सेक थिटा मिळतो. त्यामुळे मी इथे काय लिहिणार आहे, सेक थिटा लिहिणार. आता स्क्वेअर आहे इथे, त्यामुळे इथे पण मला काय द्यावं लागेल, सेक स्क्वेअर थिटा आपल्याला द्यावं लागेल. हे आपलं इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपल्याला 3 लक्षात असायला पाहिजे बघा. काय असायला पाहिजे, पहिली गोष्ट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. दुसरं काय, 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तिसरं काय, टेन स्क्वेअर थिटा प्लस 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे आपल्याला परफेक्ट माहिती असायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवू शकता की आपण बघितलंय कॉस थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, तो रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा, किंवा उलटं पण आपण लिहू शकतो, जर सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. दोनांची काय सेमच आहे. तसंच आणि काय लिहू शकता तुम्ही, साइन थिटा आपण काय बघितलं, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा आपण काय लिहू शकतो, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. हा याचा रेसिप्रोकल किंवा हा साइन थिटा याचा रेशिओ, असं म्हटलं दोन्ही प्रकार काय सेमच आहे. सेम आपण काय लिहू शकतो, टेन थिटा हा कॉट थिटाच्या अपोजिट म्हणजे रेसिप्रोकल असतो, किंवा कॉट थिटा हा टेन थिटाचा काय असतो, रेसिप्रोकल असतो. एवढं आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि हे जर तुमचं परफेक्ट असेल ना, तर आपल्याला पुढे काय काय दिलंय, त्याने प्रूव्ह करायचं वगैरे काय काय दिलंय, तर ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकू. त्यामुळे हे 3 आणि हे तुमच्या लक्षात आलंच असेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आज मी आणि काय घेणार आहे, तर थोडे आम्ही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. एकदम सिंपल बनणार आहोत. मी एकदम थोडंसं स्लो जातोय बघा. माझी अपेक्षा होती की 5 दिवसात ट्रिग्नोमेट्री संपवायचं. मी काय केलं, थोडंसं तुम्हाला परफेक्ट समजावं. मी थोडीशी काय केलेलं आहे, स्पीड कमी केलेलं आहे. तर मला काय दिलंय समजा,
इथे 4 दिलेला आहे आणि फाय दिलेलं आहे, फाय दिलेलं आहे. पण तुम्हाला सांगितलं साइन थीटा कॉस थीटा टेन थीटा तुमचं परफेक्ट झालेलं आहे. आता मला काय सांगितलं त्याने, मला सेक थीटा काढा म्हणून सांगितलं किंवा मला कोसेक थीटा काढा म्हणून सांगितलं आणि समजा मला कॉट थीटा पण काढायला सांगितलं. कारण काल आपण परफेक्ट ते बघितलेलं आहे, साइन कॉस आणि टेन थीटा परफेक्ट बघितलेलं आहे. आज आपण हे बघूया. तर तुम्ही दोन प्रकारच्या मेथड वापरू शकता. दोन मेथड्स तिथे आहेत. तर एक तर पहिले आपले काय करणार आहे, तर पायथागोरस थेरम वापरणार आहे आणि डायरेक्टली काढणार आहे. पायथागोरस थेरम वापरला तुम्ही तरी टिपलेट आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, 3 मिळणार आहे. पायथागोरस थेरम वापरा, AC² = AB² + BC². ह्याची व्हॅल्यू घाला, ह्याची व्हॅल्यू घाला, हे आपल्याला मिळणार आहे. आता आपण कसं करायचं, एकदा ते तुम्हाला मिळालं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे परत एक्सप्लेन करायची मला नाही गरज वाटत. कारण काल तुम्ही याच्यावर रिलेटेड खूप एक्झाम्पल पण सोडवले, उदाहरणं पण सोडवली असणार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर सेक थीटा काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे कॉस थीटा म्हणजे काय असतो, तो 3/5 असतो, म्हणजे ऍडजस्टन अपॉन हायपोटेनस असतो. हा सेक थीटा म्हणजे रेसिप्रोकल ऑफ काय कॉस थीटा आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, तर याच्या बरोबर उलट मी काय करणार, AC / BC करणार. म्हणजेच आपल्याला काय मिळणार, सांगा AC म्हणजे फाय झाला, डिवायडेड बाय काय आला आपला 3 झाला. हे कॉस थीटा काढायचो, त्याच्याबद्दल आपण काय काढलं, आता सेक थीटा काढलं. तसंच कोसेक थीटा म्हणजे काय असतो, तर साइन थीटाचा ऑपोजिट असतो. साइन थीटा म्हणजे काय बघितलेलं आपण, AB/AC बघितलेलं. मग इथे मी काय करणार आहे, पहिल्यांदा हायपोटेनस लिहिणार आणि नंतर काय लिहिणार, AB ऑपोजिट साइड लिहिणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार, सांगा फाय / 4 मिळणार. तसं कॉट थीटा म्हणजे काय असतो, सांगा 1/10 थीटा. 10 थीटा आपण काय बघितलेलं, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट किंवा विरुद्ध बाजू भागिले काय बघितलेलं आपण, लगतची बाजू. मग आपण काय करणार, त्याच्याबरोबर उलट लिहायचे मला. मग मी काय करणार, BC / AB लिहू शकता. BC आपलं काय सांगा 3 आहे आणि AB आपलं काय सांगा 4. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय यायला पाहिजे, जसं आपण काल काय बघितलेलं की सगळं साइन थीटा कॉस थीटा टेन थीटा कसं काढायचं बघितलेलं. हे एक काहीतरी आपल्याला दिलेलं आहे समजा, तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारे काढू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला असे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. समजा दिलेलं नाही, तुम्हाला कसं दिलंय बघा, तर समजा 3 साइन थीटा - 4 कॉस थीटा = समजा काय दिलंय आपल्याला, 0 दिले. हे 3 साइन थीटा - 4 कॉस थीटा = आपल्याला काय दिलंय, 0 दिलं. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं त्यांनी, साइन थीटा कॉस थीटा नाही सांगितलं समजा, ते पण काढू शकतो आपण, पण ते आपल्याला माहिती आहे कसं काढायचं. मी काय करूया, आपण काय करूया, कोसेक थीटा काढायचा आहे, सेक थीटा काढायचा आहे आणि कॉट थीटा काढायचा आहे. आणि समजा बाकीचं पण काढायचं, साइन थीटा कॉस थीटा सगळंच काढूया आपण. हां, तर मी काय करणार आहे, तर आपल्याला पहिल्यांदा ते अरेंज करावं लागेल. जे आपण 5वी 6वी 7वी मध्ये जे काय शिकलो ते सगळं आपल्याला इथे वापरावं लागेल. तर मी काय करतो, इथे हे मायनस आहे, मी काय करतो राईट साईडला नेतो, उजव्या बाजूला नेतो. जेव्हा आपण उजव्या बाजूला नेतो तेव्हा त्याची साईन काय होत जाते, बदलत असते. इथे वजा आहे, इथे काय होणार, प्लस होणार, म्हणजे काय आला, कॉस थीटा. नंतर हे काय होणार, गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, त्या बाजूला गेलं की काय होणार, डिव्हिजन होणार आहे. साइन थीटा = 4/3 कॉस थीटा. थोडं परफेक्ट लक्षात आलं असेल सगळ्यांना. नंतर आपण काय करूया, तर हे जे कॉस थीटा आहे ते मी इथे आणतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा = 4/3. पण आपल्याला हे माहित आहे साइन थीटा बाय कॉस थीटा = आपल्याला माहित आहे की काय आहे, टेन थीटा. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला टेन थीटा त्याने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मग टेन थीटा सुद्धा इथे आपल्याला काही दिलं नाही असं कन्सिडर करूया आपण. हे मगाचं डायग्राम आहे, तर आपण काय केलं, कन्सिडर करूया इथे काही दिलेलं नाहीये, तोच मी डायग्राम परत वापरतोय. तर इथे काय आलं बघा, टेन थीटा आपल्याला सांगितलंय. टेन थीटा म्हणजे काय असतं, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. मी इथे काय लिहिणार, डायरेक्टली 4 लिहिणार आणि इथे काय लिहिणार आहे, मी 3 लिहिणार आहे. त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, सांगा हायपोटेनस काढू शकतो. पायथागोरस थेरम वापरला तुम्ही. हे 3 आहे, हे 4 आहे, ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तिथे आपण वेळ न घालवता आपल्याला टिपलेट पण माहिती आहे. हे तुम्ही परीक्षेला मात्र लिहायला पाहिजे. काय काढायला पाहिजे, AC² = AB² + BC². हे लिहायला पाहिजे आणि त्याची कशी काढली ते तुम्हाला दाखवायला पाहिजे, जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे तर. पण टिपलेट माहिती आहे, आपण डायरेक्टली 5 काढलं. ह्याच्यावरून आता आपण काय करू शकतो, सांगा कोसेक थीटा काढू शकतो.
कोसेक थिटा मला काढायचं आहे. आपल्याला टेन थिटा काय मिळाला 4/3 आला. त्याच्यावरनं आपण हायपोटेन्यूस कर्व काढलेला आहे. आता मी त्याच्यावरनं काय करू शकतो तर कोसेक थिटा डायरेक्टली काढण्या अगोदर आपण काय करूया तर कोसेक थिटा रेसिप्रोकल ऑफ कसा असतो साइन थिटा असतो. मग आपण पहिल्यांदा साइन थिटाची व्हॅल्यू काढूया. साइन थिटा इज इक्वल टू आपण काढले बघा 4 काय होणार आहे 5 होणार आहे. नंतर ह्याचा रेसिप्रोकल काय असतो समजा कोसेक थिटा असतो. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. म्हणजे काय होणार सांगा हे साइन थिटा रेसिप्रोकल केला म्हणजे काय आला 4/5 तो काय होणार उलटा होणार आहे 5/4 हे आपल्याला हे मिळालं. नंतर सेक थिटा काढायचा आहे. सेक थिटा काढण्यासाठी पहिल्यांदा आपण कॉस थिटा बघूया. कॉस थिटा आपला काय मिळतं सांगा सॉरी इथे आपण 3 आहे तर काय मिळतं आपल्याला सांगा 3/5 मिळतं. आणि सेक थिटा म्हणजे आपला काय असणार आहे तर सेक थिटा इज इक्वल टू आपण काय करणार आहे त्याचं उलट करणार आहे 1/cos थिटा इज इक्वल टू 1/3/5 म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे 5/3 मिळणार आहे. आणि कॉट थिटा तर डायरेक्टली आपण काढू शकतो कारण आपल्याकडे काय अवेलेबल आहे टेन थिटा अवेलेबल आहे. टेन थिटाचा रेसिप्रोकल केला तर काय मिळतो आपल्याला कॉट थिटा मिळतो. म्हणजे आपण काय लिहिणार 4/3 इक्वल टू काय लिहिणार उलट झालं आपलं 3/4. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता समजा अशा प्रकारे तुम्हाला दिलेले असेल तर आपण काय करायचं पहिल्यांदा सिम्प्लिफाय कसं करतात ते बघायचं. म्हणजे एका साईडला येऊन कुठला आपल्याला टेन थिटा वगैरे इथे जसं मिळालं तसं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दुसरं काहीतरी मिळू शकतं. हे अशा प्रकारे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहे. आपण हे दुसऱ्या प्रकारे पण सोडवू शकतो. फक्त मी तुम्हाला एखादा कुठलं तरी दाखवतो. आपण काय करूया तर सेक थिटा काढूया एखादा. आपण बघितलेलं काय बघितलेलं 1+10² थिटा इज इक्वल टू sec² थिटा बघितलेलं. त्याच्यावरनं बाकीचे पण इझिली तुम्ही काढू शकाल. तर सेक आपल्याला 10 थिटा काय मिळालेलं सगळं 4/3 मिळालं त्याचा स्क्वेअर करतो मी इज इक्वल टू sec² थिटा. याचा आता काय करतो स्क्वेअर केल्यावर आपल्याला काय मिळणार 16/9 मिळणार आहे. हा त्याचा दोघांचा काय करतो डिनॉमिनेटर आहे तो सेम करतो 9 करतो. इथे जर 9 ने मल्टिप्लाय केलं तर 9 + 16/9 मिळालं इज इक्वल टू 25/9 इज इक्वल टू sec² थिटा. हे आपलं खाली घेतलं मी. आता हे आपलं sec² थिटाचं मिळालं त्यामुळे सेक थिटा आपल्याला काय मिळणार आहे की ह्या दोघांचा काय करायचं वर्गमूळ काढायचं स्क्वेअर रूट काढायचं. सेक थिटाचं आपल्याला काय मिळतं सांगा 5/3 कारण 25चा स्क्वेअर रूट 5 मिळतो 9चा स्क्वेअर रूट काय मिळतो 3 मिळतो. त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं 5/3 आपलं बरोबर आहे का बघा. सेक थिटा म्हणजे रेसिप्रोकल ऑफ काय असतो सांगा कॉस थिटा असतो. मगाशी आपण काढलेलं बघा कॉस थिटा 3/5 असतो त्यामुळे सेक थिटा तुम्हाला काय मिळणार आहे 5/3. हे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता काढू शकता. आता तुम्हाला सेक थिटा मिळालाय त्याच्यावरून कॉस थिटा पायथागोरस न वापरता तुम्ही काढलेला आहे. हे मी पायथागोरस मगाशी वापरलेले आता मी काय वापरतो 1+10² थिटा इक्वल टू sec² थिटा वापरून मी काढलेला आहे. ह्याचा बरोबर काय होणार आहे रेसिप्रोकल येणार आहे कॉस थिटा मिळणार. हे आपलं काय झालं कॉस थिटा आलं. तसंच आपण सेम काय करू शकतो कोसेक थिटा पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल की पहिल्यांदा आपल्याला साइन थिटा माहिती असायला पाहिजे. पण आपल्याला काय माहिती आहे समजा कॉस थिटा माहिती आहे. कॉस थिटा माहित असेल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो सांगा हे काढू शकतो काय कोसेक थिटा काढू शकतो. जर आपल्याला कॉस थिटा मिळायचं असेल तर साइन थिटा काढू शकतो. आणि साइन थिटा मिळालं म्हणजे काय मिळालं कोसेक थिटा मिळालं. एक्झामला एवढं तुम्हाला विचारलं जाणार नाही. मी फक्त तुम्हाला काय करतो प्रत्येक सोडून दाखवतो कोसेक सेक कॉट कॉस आपण सगळंच काढूया एकत्र. तर आपल्याला माहिती आहे की sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल टू 1. त्याच्यापैकी माझ्याकडे cos थिटा आहे अवेलेबल त्यामुळे sin² थिटा प्लस cos थिटा आपलं काय 3/5 आहे त्याचा स्क्वेअर करणार मी इक्वल टू आपल्याला काय मिळणार 1 मिळणार. त्यामुळे काय मिळालं sin² थिटा याचा स्क्वेअर केला मी प्लस 9/25 इज इक्वल टू 1. हे मी त्या बाजूला घेऊन जातो sin² थिटा इज इक्वल टू 1 मायनस 9/25. याचं जर आपण काय केलं तर डिनॉमिनेटर सेम केला दोघांचा तर इथे मला 25 मिळणार -9 मिळणार
म्हणजे मला काय मिळतं 16/20. हे कशाचं मिळालं? साइन स्क्वेअर थिटाचं मिळालं. आता साइन स्क्वेअर थिटाचं मिळालं आपल्याला साइन थिटा काढायला हरकतच नाही, काहीच हरकत नाही. त्याचं काय करायचं सांगा, आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं, वर्गमूळ काढायचं. 16चं वर्गमूळ 4 येतं आणि 25चं वर्गमूळ आपलं 5 येतं. त्यामुळे आपल्याला बरोबर मिळालं. आपण मगाशी सोडवलेलं बघा तसंच मिळालेलं आहे. आणि याचा बरोबर उलट आपलं काय येणार आहे सांगा, कोसेक थिटा येणार आहे 5/4. दुसरं आपल्याला समजा कॉट थिटा विचारलंय. कॉट थिटा तर आपण टेन थिटा ऑलरेडी काढलेलं आहे. त्याचं बरोबर काय करायचं, आपल्याला उलट करायचं आहे. 3/4 आपला काय होणार आहे, कॉट थिटा होणार आहे. म्हणजे दोन्ही मेथडने मी तुम्हाला दाखवलंय बघा. तुम्हाला कुठेतरी परीक्षेमध्ये कुठली तरी मेथड वापरली तरी चालू शकेल, दोन्ही मेथडने नाही करायचं आहे. पण तुम्ही प्रॅक्टिससाठी काय करायचं तर दोन्ही वापरायला चालू करा, वापरायचे आहे, जेणेकरून दोन्ही मेथडमध्ये तुम्ही काय होणार, परफेक्ट होऊ शकता. उदाहरण आपण अनेक घेऊया. तर इथे आपल्याला काय दिलंय तर कॉट थिटा इक्वल टू दिलेला आहे 14/9. कोसेक थिटा काढायचा आहे आणि साइन थिटा काढायचा आहे. तर आपल्याला माहित आहे की एक आपण बघितलंय, काय बघितलंय, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे आपण मगाशी बघितलंय बघा. तर मी काय करतो बघा, कॉट थिटाची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, मी किती घालतो, त्याचं आपल्याला पण काय करायचं, स्क्वेअर करायचं. हे आपल्याला काय मिळतं, कोसेक स्क्वेअर थिटा मिळतं. ह्याचं जर मी स्क्वेअर केला समजा तर 40चा स्क्वेअर काय येतो सांगा, 4चा स्क्वेअर 16 येतो, त्याच्यापुढे 2 शून्य जोडतो. 9चा स्क्वेअर आपला काय येणार आहे, 81 येणार आहे. आता हे काय करतो, हे दोघांचे डिनॉमिनेटर मला सेम करायचे आहे. मी काय करणार आहे, हा 81 इथे आणतो प्लस 1600 करतो डिवायडेड बाय 81. हे आपल्याला 81 मिळतं डिवायडेड बाय 81 मिळतो. हे सगळं काय काढतोय आपण, कोसेक स्क्वेअर थिटा काढतोय. हे काय काढतोय आपण, कोसेक स्क्वेअर थिटा काढतोय. तर हे आपली व्हॅल्यू झाली 1681 डिवायडेड बाय 81. हे तुम्ही डिव्हिजन करून काढू नका. तर आपल्याला काय माहित पाहिजे की 1648 हे कशाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे. तर आपल्याला काय, ह्याचं स्क्वेअर रूट काढलं तर काय येतं हे आपल्याला काढायचं. म्हणजे वर्गमूळ काढलं तर काय येणार आहे. तर म्हणजे हा कशाचा स्क्वेअर रूट आहे सांगा, हा स्क्वेअर रूट कशाचा आहे तर 41चा आहे. 41चा स्क्वेअर केला की काय मिळतं, 1681 होतं. म्हणजे ऍक्च्युली मला काय म्हणायचं आहे, तर ह्याचा जर आपण वर्गमूळ काढलं, स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला 41 येणार आहे. 41चा स्क्वेअर 1681 आहे, असं मला काय म्हणायचं. तर आपल्याला काय मिळतं, तर 81चं काय मिळतं, मला 9 मिळतं. म्हणजे ही व्हॅल्यू आपली कशाची झाली सांगा, कोसेक थिटाची. या पद्धतीने पण गेला. पण सगळं जर काढायचं तर सगळं पण काढू शकतो, पण एकच काढायला सांगितलं तर ही पण मेथड काय बऱ्यापैकी सोपी वाटते. आता मला काय मिळालं सांगा, कोसेक थिटा मिळालं. आता आपल्याला काढायचे काय सांगा, साइन थिटा काढायचं आहे. आपल्याला साइन थिटा माहिती आहे 1 कोसेक थिटा आहे, रेसिप्रोकल करायचा. म्हणजे हे आपल्याला काय करायचं, उलट करायचं आहे. 41 डिवायडेड बाय 9 आहे, हे काय होणार समजा 9 डिवायडेड बाय काय होणार आहे 41 होणार. एवढं सिंपल आहे बघा. अशा प्रकारची तुम्ही वेगवेगळी पुस्तकातली पण सोडवा आणि त्याच्यावर आपल्याला फक्त काय वापरायचं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 वापरायचं आहे. 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा वापरायचं आहे. आणि तिसरं आपण बघितलं 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याचा आपण वापर केला ना तर आपण इझिली हे सगळे सम जे तुमच्या पुस्तकामध्ये ती बऱ्यापैकी सोडवू शकतो. तुम्ही ही मीटर वापरा किंवा पायथागोरस थेरमचा वापरून केला तरी तुमचं काय येणार आहे, उत्तर दोन्ही उत्तर बरोबर येणार.